नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 4 जून 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलाय. काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला वरच्या बाजूला ही तीन टार्गेट दिलेली होती: 23,565, 23,645 आणि 23,710. आणि आपला नेहमीचा पॅटर्न असा असतो की जेव्हा आपण टार्गेट देतो यापैकी ऍटलिस्ट पहिलं टार्गेट येणं आपल्याला अपेक्षित असतं. पण मी जसं कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपलं जे अनालिसिस असतं हे 90 to 95% ॲक्युरेट येतं. 5-10% वेळेला असं होतं की आपल्याला टार्गेट येत नाही आणि त्याच्या आधीच रिव्हर्सल बघायला मिळतं. मी काल काय सांगितलं होतं की आज ओपन झाल्यानंतर ह्या एरियामध्ये जाईल, इथे कुठेतरी एम पॅटर्न बनवेल आणि मग सेलिंग स्टार्ट होणार आहे. तर झालं असं की वर न जाता आज डायरेक्ट खाली ओपन झालं. त्यामुळे जो एम पॅटर्न आपल्याला ह्या एरियामध्ये बनणं किंवा ह्या संपूर्ण एरियामध्ये बनणं अपेक्षित होतं तो एम पॅटर्न आपल्याला इथेच बनला. तुम्ही इथे बघू शकता की तो एम पॅटर्न इथेच बनला. बरोबर, जो थोडा आणखीन वर बनणं आपल्याला अपेक्षित होतं. आणि हे असं होतं अधनं-मधनं 5-10% वेळेला. म्हणजे 10 ट्रेड घेतले तर आपल्याला 10 वेळा अनालिसिस केलं, ट्रेड घेतले असं म्हणण्यापेक्षा 10 वेळा अनालिसिस केलं तर त्यातलं एक अनालिसिस नक्कीच अशा पद्धतीनं आपलं चुकू शकतं. तर इथे काय झालं, एम पॅटर्न झाला. जनरली मी जेव्हा शिकवतो तेव्हा मी सांगतो की सुरुवातीच्या काळात काय करा, इंट्राडेच ट्रेड घ्या. दुसऱ्या दिवशी आपल्याला कसं ओपनिंग होईल काय होईल माहित नसतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ट्रेडच घेऊ नका. म्हणजे दुसरा ट्रेड घेतलेला ट्रेड त्याच दिवशी संपवा आणि इथे वेळ संपत आली असेल तर ट्रेडच घेऊ नका. पण आता हे झालं नवीन जे असतील विद्यार्थी त्यांच्यासाठी. माझं स्वतःचे ट्रेड असतात. मी इथे सुद्धा माझा लॉंग पोझिशन होता आणि माझी अपेक्षा होती की थोडं आणखीन तेजी होऊ शकते. पण ज्या वेळेला इथे ओपन झालं, आपला एम पॅटर्नच्या खालीच ओपन झालं, त्याच वेळेला मी काय केलं, तिथे माझा स्टॉप लॉस हिट झाला असं समजून मी तो ट्रेड स्क्वेअर ऑफ केला आणि लगेच पुट बाय केला. कारण इथे एम पॅटर्न तयार झालेला होता, ऑलरेडी तयार झालेला होता. त्यामुळे मी या ठिकाणी लगेचच पुट बाय केला आणि तुम्ही बघू शकता त्यानंतर खूप चांगलं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. आता इथे काय होतं की एखादा ट्रेड असा जरी लॉस मध्ये गेला तरी त्यानंतर पुढच्या ट्रेडमध्ये पूर्ण म्हणजे हा जो लॉस आहे हा नक्कीच भरून निघाला आणि थोडंफार त्याच्यावर प्रॉफिट देखील झालं. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे कुठपर्यंत ट्रेड होल्ड केला होता, कारण आपली अपेक्षा अशी होती की इथे एम पॅटर्न बनेल आणि इथे एम पॅटर्न बनला तर मग आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये खालच्या बाजूला मुवमेंट बघायला मिळणार होती. पण मी आज प्री ओपन मार्केटमध्येच सांगितलेलं होतं की जर 23,410 च्या खाली, म्हणजे इथे मी तुम्हाला ती लेवल काढून दाखवतो, 23,410 च्या खाली, इथे 23,410 ची लेवल इथे होती. 23,410 च्या खाली जर किंमत टिकायला लागली तर सेलिंग येणार, 23,330, 23,280 पर्यंत जाणार असं सांगितलेलं होतं. त्या लेवल सुद्धा मी इथे तुम्हाला काढून दाखवतो. 23,000 म्हणजे प्री ओपन मार्केटमध्ये, मार्केट ओपन होण्याच्या आधी 9 वाजल्याच्या आधीच सांगितलं होतं की जर 23,410 च्या खाली किंमत टिकत असेल तर आपल्याला 23,330 हे टार्गेट येऊ शकतं, 23,330 येऊ शकतं. त्याच्याही खाली गेलं तर 23,280 येऊ शकतं.
23,280 येऊ शकतं. तर ही टार्गेट येऊ शकतात आणि 23,220 ही सपोर्ट लेवल असणार आहे हेही सांगितलं होतं. 23,220 ही सपोर्ट लेवल असेल आणि 23,220 च्या खाली टिकलं तर मग आणखीन सेलिंग होऊ शकतं, पण मग टार्गेट नव्हती आपल्याकडे. तर तुम्ही बघू शकता ह्या सर्व गोष्टी झाल्या. इथे खूप वेळ जवळ-जवळ मी तुम्हाला तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, जवळ-जवळ 1 तास पेक्षा जास्त काळ इथे किंमत 23,220 ला सपोर्ट घेत होती. त्यानंतर ब्रेकआउट दिलं, पण ब्रेकआउटचा जो लो असतो तो तोडला पाहिजे. आपला नियम काय आहे, ही लेवल तोडली पाहिजे. आता उदाहरणासाठी सांगतोय, तर एक रेड कॅन्डल इथे बनली पाहिजे, ह्याच्या खाली क्लोजिंग आलं पाहिजे त्या रेड कॅन्डलचं आणि नेक्स्ट कॅन्डलनं काय झालं पाहिजे, हा लो तोडला पाहिजे. बरोबर. तर आपण असं म्हणणार की ही जी लेवल होती ही तुटली. आता ही लेवलच्या इथे बघितलं तर इथे खाली आलं, पण लगेच बाउन्स झाला. फायनली आपल्याला काय झालं, ह्या कॅन्डलला इथे हा म्हणजे ह्याच्या खाली क्लोजिंग आलं ह्या ठिकाणी ह्या कॅन्डलचं आणि इथे आपल्याला ब्रेकआउट मिळालं ह्या कॅन्डलला. पण हा ब्रेकआउट जास्त टिकला नाही, याचं कारण ऑलरेडी खूप सेलिंग झालेलं होतं आणि जेव्हा बाउन्स यायला लागला, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर इथे ओपनिंगलाच मी जो पुटचा ट्रेड घेतला होता, तो तुम्ही इथे बघू शकता की एकही कॅन्डल इथे थोडंसं वर गेलं पण रेड कॅन्डलच झाली. इथे ग्रीन कॅन्डल बनली पण आधीच्या कॅन्डलचा हाय नाही मोडला. जेव्हा जेव्हा मी काय करतो, पुट बाय करतो, त्या वेळेला आणि आपलं अनालिसिस थोडंसं हे झालेलं असतं, चुकलेलं असतं. अशा वेळेला मी काय करतो, मी चार्ट पॅटर्न नुसार ट्रेड करतो. इथे बघा, इथे वर गेलं काही नाही झालं, इथे हाय ब्रेक झाला होता पण कॅन्डल येऊन खाली क्लोज झाली. ज्या क्षणी ही कॅन्डल क्लोज झाली इथे, त्या क्षणी मी माझा पुटचा ट्रेड बाहेर पडलो. याचं कारण असं आहे, तुम्ही चार्ट अनालिसिस जर तुम्हाला चांगलं समजत असेल तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा मंदी होत असते ना, तेव्हा सहसा अलीकडच्या कॅन्डलचा हाय कधी तुटत नाही आणि तुटला तर तिथे क्लोजिंग येत नाही. बरोबर. आता इथे काय झालं, इथे जर तुम्ही बघितलं ह्या कॅन्डलला, ही जी पहिली मोठी ग्रीन कॅन्डल बनली, इथे काय झालं, अलीकडच्या 1 2 3 जवळजवळ 3 कॅन्डलचा हाय ब्रेक होऊन ती कॅन्डल क्लोज झाली होती. इथेच ओळखून जायचं की आता इथे मंदी जी आहे ती आता थांबणार आहे. बरोबर. तुम्ही कधीही बघा, मंदी थांबायची असेल, ज्या वेळेला अशी ग्रीन कलरची कॅन्डल बनते त्यावेळेला ती अशा प्रकारचीच बनते आणि मग तिथे आपल्याला इंडिकेशन मिळतं की आता कदाचित, आता काय होतं कधी कधी आणखीन थोडंसं वर जाऊन परत खाली येऊ शकतं, पण हे वर जाईपर्यंत आपल्याला झालेलं जे प्रॉफिट असतं ते आपल्याला सगळं निघून जाताना बघावं लागतं. इतकी आपल्याकडे पेशन्स नसतो, झालेलं प्रॉफिट आपल्याला बुक करायचं असतं. यासाठी अशा प्रकारचे आपण इथे सिस्टीम वापरतो. तर माझ्या मते तुम्हाला ज्यांना ज्यांना कन्फ्युजन होतं त्यांच्यासाठी मी तुम्हाला इथे हे सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं आपण ह्याच्यामध्ये विचार करतो. तर आता काय झालंय, हे सर्व गोष्टी झाल्यात. ह्या सर्व लेवलचं महत्व आता संपलेलं आहे, त्यामुळे ह्या सगळ्या लेवल्स मी आता एक एक काढून टाकतोय. येस, ती टार्गेट काही आली नाहीत. हे सांगितलेली मात्र प्री ओपनिंगला सांगितलेली टार्गेट सगळी आपल्याला बघायला मिळाली आणि हा जो आता बाउन्स आलाय, तर आता झालंय काय की इथे थोडंसं आपलं गणित चुकलेलं आहे. त्यामुळे आता चुकीच्या गृहीतकावर आधारित आपण पुढचं विश्लेषण केलेलं आहे. तर त्यामुळे हे सुद्धा उद्याचा दिवस थोडंसं आपल्याला विश्लेषण पुन्हा चुकू शकतं. तर सावध राहणं अपेक्षित आहे. उद्या जर समजा सेलिंग यायला लागलं, उद्या प्री ओपन मार्केटमध्ये मी जे अपडेट देतो त्याच्यावर लक्ष ठेवा. कारण उद्या जर इथून परत सेलिंग यायला लागलं तर 23,270 पर्यंत जाऊ शकतं. 23,270 ची लेवल तोडली तर मग 23,165 पर्यंत जाऊ शकतं. 23,165 ची लेवल तोडली तर 23,085 पर्यंत जाऊ शकतं आणि ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. कदाचित तो इथेच बनेल, माहित नाही आपल्याला. कदाचित खाली बनेल, पण ह्या एरियाच्या जवळपास, ह्या एरियाच्या वर, ह्या एरियामध्ये किंवा ह्या एरियाच्या खाली डब्ल्यू पॅटर्न बनून पुन्हा एकदा आपल्याला तेजी होऊ शकते. अर्थात हे जे विश्लेषण आहे हे थोडंसं मी जितका कॉन्फिडन्सनं रोज विश्लेषण करतो तेवढ्या कॉन्फिडन्सनं करत नाहीये. उद्याचा दिवस आपल्याला थोडीशी वाट बघायला लागेल की जर समजा हा लोड ब्रेक झाला किंवा गॅपडाऊन ओपन झालं तर मग आपल्याला हे टार्गेट येण्याची शक्यता जास्त आहे. फ्लॅट ओपन झालं, वर ओपन झालं आणि वरच टिकायला लागलं तर मग आपल्याला पुढचं विश्लेषण करावं लागेल, जे मी लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला सांगेन. आत्ता जेवढा डेटा उपलब्ध आहे त्याच्यानुसार आपल्याला ह्या 3 लेवल येत आहेत आणि ह्या 3 लेवल पर्यंत किंमत खाली जाऊ शकते, अशा प्रकारचं आपल्याला विश्लेषण आता सध्या आहे. तर हे झालं
निफ्टी 50चं विश्लेषण. आता पुढे जाऊन बँक निफ्टीचं विश्लेषण बघूया. बँक निफ्टीमध्ये आपण काय सांगितलं होतं, ह्या 3 लेवलचं टार्गेट दिलं होतं, 53,985, 54,215 आणि 54,385. पण काय झालं, इथे सुद्धा एम पॅटर्न बनला. तुम्ही इथे जर बघितलं तर इथे सुद्धा एम पॅटर्न बनला, आणि इथे एम पॅटर्न बनल्यामुळे काय झालं, आपल्याला हे जी टार्गेट येणार होती, हे आपलं विश्लेषण चुकीचं ठरलं. जे होतच, मी जसं सांगितलं, 10 मध्ये एक विश्लेषण आपलं चुकतं, आणि आजचा तो चुकण्याचा दिवस होता. त्यानंतर काय झालं, खाली यायला लागलं. खाली येताना सुद्धा आपण बघू शकतो की पहिल्या 15 मिनिटातच खूप सेलिंग झालं. नंतर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एकदम साइडवेज आपल्याला, म्हणजे पोल अँड फ्लॅग पॅटर्न सारखं इथे झालं. रिव्हर्स पोल अँड फ्लॅग पॅटर्न म्हणतात याला. आणि त्यानंतर खरं म्हणजे काय असतं, आणखीन सेलिंग येणं अपेक्षित असतं, पण तसं झालं नाही आणि एकदम बाउन्स आला. आणि ह्या बाउन्स नंतर आपल्याला ही टार्गेट आली, पण मग त्यानंतर आलेल्या टार्गेटला फार काही अर्थ नसतो. आपल्याला अपेक्षित असं होतं की इथे ओपन झाल्यानंतरच डायरेक्ट ही टार्गेट आली पाहिजे होती. थोडंसं खाली आलं असतं आणि टार्गेट आली असती तरी चाललं असतं, पण हे जेवढं खाली आलं, कारण इथे आपण घेतलेला ट्रेड जो असेल तो आपण टिकूच शकत नाही. एवढं मोठा स्टॉप लॉस ठेवून आपल्याला रिस्क रिवॉर्ड रेशो ऍडजस्ट होऊ शकत नाही. त्यामुळे नंतर जरी टार्गेट आलं असलं तरी सुद्धा त्या टार्गेटला काही नंतर अर्थ नसतो. आता इथे काय झालंय बघा, निफ्टी 50 मध्ये हा हाय ब्रेक झालेला नाहीये, पण बँक निफ्टी मध्ये हा हाय ब्रेक झालाय. त्यामुळे आता उद्या जर सेलिंग आलं, म्हणून मी बँक निफ्टी मध्ये कुठल्याही नवीन लेवल काढलेल्या नाहीयेत. उद्या जर सेलिंग आलं तर आपल्याला अपेक्षा काय होती, मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे आता विश्लेषण, की मला अशी अपेक्षा होती की इथे सेलिंग आलंय, इथे डब्ल्यू पॅटर्न बनेल आणि ही तेजी चालू होईल. पण ती तेजी झाली नाही. आता आपल्याला काय झालंय की परत इथपर्यंत खाली आलंय, म्हणजे आता हा जो लो होता हा तुटलेला आहे. म्हणजे इथे जर तुम्ही व्यवस्थित लेवल काढली तर तुमच्या लक्षात येईल, ह्यापूर्वीचा जो लो होता तो आता ब्रेक झालेला आहे, इथे तुमच्या लक्षात येईल तुटलेला आहे. त्यामुळे आता हा नवीन लो आहे. त्यामुळे आता जर तेजी करायची असेल तर ही जी तेजी झाली आहे, परत थोडं खाली येऊन परत जर वर गेलं तर मग खऱ्या अर्थानं आपल्याला असा डब्ल्यू पॅटर्न मोठ्या टाइम फ्रेम वर तयार होईल. पण तो होतोय का, का इथनं पुन्हा खाली येतंय आणि हा लो सुद्धा ब्रेक होतोय, हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. जर समजा इथे डब्ल्यू पॅटर्न बनणार असेल तर मग खूप मोठी तेजी त्यानंतर होऊ शकते, जी आपल्याला इथे अपेक्षित होती की हे इथून वर येईल आणि इथून खाली येताना आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनेल. तर तसं न होता इथेच खाली आल्यामुळे आता आपल्याला थोडंसं वाट बघायला लागेल. त्यामुळे आणखीन कदाचित उद्याचा दिवस वाट बघावी लागेल, उद्या किंवा फार फार तर परवाच्या दिवशी, आणि चित्र आपल्याला क्लिअर होऊन जाणार आहे की इथून पुढे तेजी होईल का हे सेलिंग जे चालू आहे मागचे काही दिवस ते असंच कंटिन्यू होणार आहे. हे आपल्याला ह्या उद्याच्याच दिवसात क्लिअर व्हायला पाहिजे. खरं तर नाहीच झालं तर परवाच्या दिवशी आपल्याला क्लिअर होऊ शकतं. त्यामुळे अशा वेळेला जेव्हा डाऊट मध्ये असतो त्यावेळेला आपल्याला थोडंसं, कधी कधी नो ट्रेड इज ऑल्सो गुड ट्रेड अशी म्हण आहे. कधी कधी ट्रेड न घेणं हे सुद्धा चांगला ट्रेड असतो, कारण जेव्हा आपल्याकडे विश्लेषण नसतं अशा वेळेला आपण ट्रेड न घेणं चांगलं असतं. जेव्हा पुन्हा आपल्या सिस्टीम नुसार काम व्हायला लागेल आपण लगेचच तो ट्रेड घेऊ शकतो. त्यानंतर आपण पुढे जाऊया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा आपल्याला अपेक्षा काय होती की इथून वर जाईल आणि इथे कुठेतरी एम पॅटर्न बनेल आणि सेलिंग होईल. पण तो एम पॅटर्न आपल्याला इथेच झालेला बघायला मिळाला. या पद्धतीने इथेच एम पॅटर्न झाला. हा लो ब्रेक झाला, बरोबर. ओपन वर झालं होतं, लो ब्रेक झाला, खूप चांगलं सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळालं. इथे जसं सांगितलं, ह्या आपल्याला एक मध्ये चॅनलचं ब्रेकआउट जेव्हा झालं त्यावेळेला ह्या कॅन्डलनं आपल्याला काय काय हिंट दिल्या ते सर्व सांगितलंय. त्यामुळे तेच आता मी पुन्हा सांगत नाही. उद्या आपल्याला काय अपेक्षा आहे, उद्या आपल्याला अशी अपेक्षा आहे, हे विश्लेषण थोडंसं चुकीच्या आपल्या बेसवर अवलंबून आहे, हे पण मी सांगतोय. त्यामुळे थोडंसं सावध राहणं अपेक्षित आहे. उद्या जर खाली यायला लागली किंमत 74,200 च्या खाली टिकायला लागली तर मग 73,880 चा आपल्याला टार्गेटचा विचार करता येईल. 73,880 च्या खाली जायला लागलं तर मग 73,515 या टार्गेटचा विचार करता येईल, आणि त्याच्याही खाली जायला लागलं तर 73,245 या टार्गेटचा विचार करता येईल. आपल्याला असं वाटतंय की जर समजा किंमत खाली जात असेल तर इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न असा बनू शकतो, बरोबर. इथे डब्ल्यू पॅटर्न बनणं अपेक्षित होतं, पण आता हा लो खाली बनलेला आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी जर बनायचं असेल तर मग हे जे सगळं सेलिंग आलंय हे वर गेलं, हे खाली आलं आणि इथे डब्ल्यू पॅटर्न बनेल अशी शक्यता आहे. मोठ्या टाइम फ्रेम साठी हा जो असेल हाच डब्ल्यू पॅटर्न असेल.
छोट्या टाइम फ्रेम साठी इथे छोटा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला तयार होऊ शकतो. तसं नाही झालं आणि हा जर लो ब्रेक झाला, आता इथे लक्षात काय ठेवायचं आहे, हा जर लो ब्रेक झाला तर मात्र हे सेलिंग अर्थात काय होईल, एखादा बाउन्स येईल पण त्यानंतर परत सेलिंगच होणार, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवा. तर त्यामुळे आता उद्या किंवा जास्तीत जास्त परवा जसं सांगितलंय त्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये लक्ष ठेवायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण अगदी शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला आज यूट्यूब चॅनल मेंबरशिपचं सांगितलं नाहीये, तर आपण काय करूया, तुम्हाला आता माहितीच आहेत या सर्व गोष्टी. आता शेवटी ह्या व्हिडिओच्या आलेलो आहोत. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा. बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.